असलेल्या 4 नवीन कामगार संहितांविरोधात हा बंद पुकारण्यात आलाय। संयुक्त किसान मोर्चा आणि अखिल भारतीय किसान सभा यांसारख्या शेतकरी संघटनांनी देखील या संपाला शेतकरी संघटनांनी देखील या संपाला पूर्ण पाठिंबा दिलाय। तर ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनसह प्रमुख बँक संघटनांचा या संपामध्ये सहभाग असेल। त्यामुळे खातेदारांची आज गैरसोय होण्याची शक्यता आहे। आज दुपारी 2 वाजता देशभरात संघटनांकडून आंदोलन केलं जाणार आहे। तर कामगारांनी हा देशव्यापी बंद नेमका का पुकारलाय, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। 29 कामगार कायद्यांच्या जागी 4 नव्या कामगार संहितांना विरोध केला जातोय। नव्या संहितांमुळे कामगारांचे अनेक हक्क हिरावले जातील असा दावा करण्यात आलाय। सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाला देखील विरोध करण्यात आलेला आहे। कामगारांच्या वेतनातील तफावत दूर करण्याची मागणी याद्वारे करण्यात येते। वीज दुरुस्ती विधेयकाला देखील विरोध आहे। बियाणे विधेयकाच्या मसुद्याला कामगारांनी विरोध केलाय। पीस कायदा रद्द करावा अशी सगळ्यांची मागणी आहे। बंदमध्ये 10 कामगार संघटनांच्या युनियन सहभागी होत आहेत। तर कोणकोणत्या सेवांना याचा फटका बसू शकतो त्यावरही एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। सरकारी कार्यालय आणि बाजारपेठा, सरकारी बँका आणि विमा कार्यालय, कारखाने आणि कंपन्या, बाजार समित्या, भाजी मंडी। केरळ, ओडिशा, कर्नाटकात अधिक परिणाम दिसू शकतात। अत्यावश्यक सेवा सुविधांना बंदमधून वगळण्यात आलेला आहे। विमानतळ आणि विमानसेवा सुरू राहणार आहेत। बँका आणि विम्याच्या ऑनलाईन सेवा सुरू राहतील। आणि 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यावरून प्रवास करावा लागेल। रस्त्यांवरच्या अतिक्रमणावरून मुंबई हायकोर्टानं अशा शब्दात